पेट्रोल ₹2.72 तर डिझेल ₹2.81 महागलंय। पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये 12 दिवसांमध्ये चौथ्यांदा वाढ झाली आहे। मुंबईमध्ये पेट्रोल ₹111.21 तर डिझेल ₹97.83वर पोहोचलंय। दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर ₹102.12 तर डिझेल ₹95.20वर पोहोचलंय। मुंबईच्या वडाळामध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल संपलंय, तर पेट्रोल पंपावर पेट्रोल संपल्यानं वाहन चालकांमध्ये नाराजी पाहायला मिळतेय। मुंबईतल्या वडाळा पेट्रोल पंपावरची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। गिरीश, आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे तर शहरी भाग म्हणजे खास करून मुंबई पुणे हे भाग वगळता इतर भागांमध्ये इंधन टंचाई जाणवते। पेट्रोल पंपांवरची विदारक स्थिती आपण सातत्यानं दाखवतोय। मात्र आता मुंबईमधल्या वडाळामध्ये पेट्रोल पंपावरचं पेट्रोल संपलेलं आहे। काय अपडेट्स मिळतायत, काय माहिती मिळतीये? नक्कीच बघा, आपण मुंबईमध्ये जिथे जिथे जातोय त्या ठिकाणी बऱ्याचशा समस्यांना नागरिकांना तोंड द्यावं लागतं। एक तर पेट्रोल डिझेलच्या किमती वाढलेल्या आहेत, त्यामुळे खिशाला चटका बसतोय। दुसरीकडे बऱ्याच पेट्रोल पंपावरती पेट्रोल नाहीये, स्टाफ नाहीये, त्यामुळे पेट्रोल पंप बंद ठेवण्याची पाळी जी आहे ती पेट्रोल पंप चालकांवर आल्याचं चित्र आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतंय। मी सध्या वडाळ्यात आहे, या ठिकाणची ही सगळी दृश्य पाहू शकता। एक बाईक स्वार या ठिकाणी पोहोचलेला आहे, बराच लांबून आलेला आहे आणि पेट्रोलच्या शोधात या ठिकाणी पोहोचला, मात्र पेट्रोल नाहीये या ठिकाणी। एक तर पेट्रोल डिझेलचे दर वाढले, दुसरीकडे पेट्रोल नाहीये। काय प्रतिक्रिया? आम्हाला आता पेट्रोल भरायला आलेलो मला जायचं होतं पुण्याला, पण पेट्रोल भेटत नाही। पेट्रोल पंप सध्या बंद आहे। आता सरकार काहीतरी ह्यांच्यावरती कारवाई करायला पाहिजे किंवा आम्हाला पेट्रोल आता ₹200 देतात आहे, दोन लिटर पेट्रोल देतात आहे, तर आमचं कसं काय होणार? आम्हाला सध्या बाहेर गावी वगैरे कोकण साईडला वगैरे जायचं असतं, पण आम्हाला पेट्रोल वगैरे भेटत नाही, तर आम्ही कसं काय करू? जॉबला वगैरे बोलतात 1 लिटर 200ला देणार, मग आम्ही कसं काय करायचं? नक्कीच बघा, ही समस्या आहे। इथे पण काही लोग हैं, पेट्रोल डीजल महंगा हो रहा है, पेट्रोल मिल भी नहीं रहा है, क्या कहेंगे? हम सरकार से यही कहना चाहेंगे, जिस तरह गरीबी चल रही है देश में, गरीब लोग अपना कमा खा रहे हैं किसी भी तरह मेहनत करके। अब उनको ऐसे परेशान करेंगे, इससे अच्छा है ये जो फालतू की चीज़ें महंगी कर रहे हैं उसको सस्ती करके ये किसान बेरोजगार बेचारे को चलने के लिए ये ईंधन तो सस्ता कर दें कम से कम। बघा, इथे पण बाईक स्वार आलेत पेट्रोलच्या शोधामध्ये, मात्र पेट्रोल नाही आहे, त्यामुळे त्यांचा सुद्धा हिरमूस झालेला आहे। पेट्रोल पंप बंद आहे, काय म्हणाल? पेट्रोल पंप बंद आहे, पेट्रोल मिळत नाहीये, स्टाफ नाहीये, स्टाफ नाही आहे, तर प्रॉब्लेम होईल। पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत, खिशाला परवडणार आहे? नाही परवडत, नाही परवडत। नक्कीच बघा, ही सगळी आपली प्रतिक्रिया आहे जी या ठिकाणी देत आहेत मुंबईकर। आणि पेट्रोल डिझेलचे जे वाढते दर आहेत ते परवडत नाहीये, बऱ्याच ठिकाणी पेट्रोल डिझेल मिळत नाहीये, त्यामुळे मुंबईकरांची जी गैरसोय आहे ती आता वाढू लागली आहे। वृषाली, नक्कीच एकीकडे इंधनाचे दर वाढलेले आहेत, पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता पेट्रोल सुद्धा मिळत नाहीये। धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि आता आपण थेट जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरामधल्या पंपावर। त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी अक्षय मणकणी आमच्या सोबत आहेत। अक्षय, त्या ठिकाणी काय परिस्थिती? ऋषाली, खरं तर गेल्या 12 दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये चार वेळा भाववाढ झालेली आहे, त्यामुळे कुठेतरी ग्राहकांचा हिरमोड झालेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। छत्रपती शिवाजी पार्क मैदानाच्या या सगळ्या पेट्रोल पंपावरती आपण आहोत आणि अल्प प्रतिसाद जो आहे तो या पेट्रोल पंपावरती ग्राहकांचा आपल्याला पाहायला मिळतोय। काही इथे तरुण आलेले आहेत पेट्रोल भरण्याकरता। आज पुन्हा एकदा पेट्रोलच्या किमतीमध्ये भाववाढ झालेली आहे, महागाई वाढते का? तुमची काय प्रतिक्रिया? वाढतेच, आता काय करणार आपण? तर आपण पाहिलं तर तरुण आहे इथं पेट्रोल भरण्यासाठी आलेले आहेत। आपल्यासोबत अजून काही पेट्रोलच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा भाववाढ झालेली आहे, काय प्रतिक्रिया? महागाई वाढते? महागाई वाढतच चाललेली आहे आता, त्यानुसार आता सर्वसामान्याच्या खिशाला कात्री लागणार आहे। परंतु ही 12 दिवसांमध्ये चौथी वेळा ही भाववाढ होते ही सगळी। आता हे जे सरकार आहे त्यांच्यावर डिपेंड आहे सगळं, आपण सर्वसामान्य लोक काय बोलू शकत नाही त्यावर। थँक्यू। आपण पाहिलं तर महागाई वाढते अशी प्रतिक्रिया आहे। काही महिला देखील आहेत, त्या देखील बाईकवरती इथे आलेल्या आहेत। पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होते, चौथ्यांदा वाढ झाली आहे। काय प्रतिक्रिया आहे सामान्य नागरिक म्हणून? खिशाला भुर्दंड पडतो? हो, पडते ना। सामान्य नागरिकांनी तर मरूनच जावावे, आता सगळंच महाग होते, काहीच नाही करू शकत आता आम्ही सामान्य लोक। आता आम्ही म्युन्सिपल हॉस्पिटलला चाललोय, काय करणार? खर्च वाचवण्यासाठी असं चाललोय आता। तर तुम्ही गृहिणी आहात, तुमचं गृहिणींचं बजेट कोलमडतंय का पेट्रोल डिझेलच्या भाववाढीमुळे वगैरे? हो हो।
फरक बरोबर पडतो आहे, ना. अक्षय. पेट्रोल डिझेलची भाववाढ हो, सर्वसामान्यांच्या या प्रतिक्रिया आहेत. आपण एकीकडे पाहतोय की वडाळ्यामध्ये तर पेट्रोल पंपावरचं इंधनच पेट्रोलच त्या ठिकाणी संपलेलं आहे. दुसरीकडे या ठिकाणी महागाई वाढतीये, त्याचा फटका सातत्यानं बसतोय. एकंदरीतच परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होतोय. धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.